हॅलो स्टुडंट्स, या आधीच्या लेक्चरला आपण पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट स्टार्ट केलेला आहे। या टॉपिकची इंट्रोडक्शन मी तुम्हाला सांगितली आणि याच्यामध्ये 4 सायंटिस्टनी केलेलं क्लासिफिकेशन आपण स्टडी करतोय। त्यातलं एक क्लासिफिकेशन आपलं कंप्लीट झाले ते म्हणजे डोबेरायनियर ट्रायड। सो डोबेरायनियर ट्रायडचा जो लॉ आहे तो आपण या आधीच्या लेक्चरला शिकलो। आय होप सगळ्यांनी नोटबुक मध्ये हा लॉ लिहिला असेल, त्याचे एक्झाम्पल सॉल्व्ह केले असतील आणि एक होमवर्क तुम्हाला सांगितलं होता, तो होमवर्क सुद्धा तुम्ही कंप्लीट केलेला असेल। सो एकदा लॉ रिपीट करते आणि पुढचा पॉइंट आपण स्टार्ट करूया। जो लॉ सांगितला होता त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं ग्रुप ऑफ 3 एलिमेंट हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज इज कॉल्ड ॲज ट्रायड। 3 एलिमेंटचा ग्रुप आणि असे 3 एलिमेंट ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम आहेत अशा ग्रुपला आपण ट्रायड म्हणतोय। सो ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स having similar chemical properties is called as triad. In this triad, elements are arranged in increasing order of their atomic masses. Triad मध्ये एलिमेंटची अरेंजमेंट इन्क्रीजिंग ऑर्डरने केली आहे त्यांच्या ॲटॉमिक मासेसच्या, आणि असं केल्यानंतर काय फाइंड झालं तर ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 एलिमेंट, and this law is called as डोबेरायनियर ट्रायड लॉ। डोबेरायनियर या सायंटिस्टनी या वेनी एलिमेंट क्लासिफाय केले, पण जरी त्यांनी क्लासिफाय केले असले तरी सुद्धा याच्यामध्ये काही ड्रॉबॅक आले, आणि ते ड्रॉबॅक म्हणजे 18 सेंचुरीमध्ये 1800 शतकामध्ये जे एलिमेंट डिस्कवर झालेले ते सगळे एलिमेंट त्यांना या वेनी क्लासिफाय करता आले नाहीत, आणि त्यानंतर तर बऱ्याच एलिमेंटचा शोध लागला। त्यामुळे हे पुढचे एलिमेंट सुद्धा त्यांना क्लासिफाय करता आले नाही। त्यामुळे पुढचे जे सायंटिस्ट आहेत नेक्स्ट न्यूलँड्स यांनी एलिमेंटचं क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला। सो नेक्स्ट आपण स्टार्ट करतोय न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव। सो सगळ्यांनी हे नीट समजून घ्या। सगळ्यात फर्स्ट न्यूलँड हे इंग्लिश सायंटिस्ट होते, नेम आहे जॉन न्यूलँड। या सायंटिस्टने कशामध्ये कोरिलेशन केलं, कोरिलेटेड ॲटॉमिक मास अँड प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट। तुम्ही नीट आठवा, डोबेरायनियर मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी सुद्धा ॲटॉमिक मास, एलिमेंटचं ॲटॉमिक मास आणि त्याच्या प्रॉपर्टीज यांच्यामध्ये रिलेशन लावलं, आणि न्यूलँडनी सुद्धा एलिमेंटचं ॲटॉमिक मास आणि त्याच्या प्रॉपर्टीज हे वेगळ्या पद्धतीनं कोरिलेट केल्या। कशा कोरिलेट केल्या आणि काय केलं हे आपण आज शिकतोय। सो या सायंटिस्टनी 1866 मध्ये एक टेबल तयार केला, आणि तो जो टेबल आहे त्याला म्हटलं जातं न्यूलँड्स टेबल। हा टेबल कसा तयार केला आणि त्याचा लॉ काय आहे हे आपण पहिल्यांदा बघतोय। सो फर्स्ट थिंग, तेव्हा जेवढे एलिमेंट डिस्कवर होते साधारण 56 एलिमेंट जे ते तोपर्यंत डिस्कवर झाले होते, आणि ते एलिमेंट त्यांनी कसे अरेंज केले तर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस। डोबेरायनियरनी कसे अरेंज केले होते, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस। यांनी सुद्धा त्याच वेळी क्लासिफाय केलं। किती एलिमेंट, सगळ्यात लाइटेस्ट एलिमेंट तेव्हा डिस्कवर झालेला होता हायड्रोजन, आणि सगळ्यात हायेस्ट ॲटॉमिक मासचा होता थोरियम। सो हायड्रोजन टू थोरियम हे एलिमेंट त्यांनी त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर, ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनी हे एलिमेंट जे ते त्यांनी अरेंज केले। मग याच्याशी रिलेटेड त्यांनी एक लॉ सांगितलेला आहे। पहिल्यांदा लॉ ऐका, त्यानंतर त्याचा टेबल सांगते। लॉ बघा, व्हेन एलिमेंट्स आर अरेंज्ड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस, जेव्हा एलिमेंट ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनी अरेंज केले जातात तेव्हा काय फाइंड होतं बघा, देन एव्हरी 8th एलिमेंट हॅड प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ फर्स्ट एलिमेंट। म्हणजे या टेबलमध्ये जर एलिमेंट ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनी अरेंज केले, तसं केलं असता असं लक्षात येतं की प्रत्येक 8th एलिमेंटच्या प्रॉपर्टीज या फर्स्ट एलिमेंट सारख्या असतात, आणि याला म्हटलं जातं न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव। हा लॉ सुद्धा बोर्ड एक्झामला विचारलेला आहे। यात 2 कुठले महत्वाचे पॉइंट आहेत लक्षात ठेवण्याचे, तर ते बघा, व्हेन एलिमेंट्स आर अरेंज्ड इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस। सो एलिमेंट कसे अरेंज होतात, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस, आणि असं केल्यानंतर काय लक्षात येतं, एव्हरी 8th एलिमेंट हॅड सिमिलर प्रॉपर्टीज टू दोज ऑफ द फर्स्ट एलिमेंट। प्रत्येक 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या फर्स्ट एलिमेंट सारखे असतात असं लक्षात येतं। मुलांना तुमच्या लक्षात येत असेल किंवा आठवत असेल तर पहिल्याच लेक्चरला मी तुम्हाला होमवर्क सांगितला होता की फर्स्ट 20 एलिमेंट सिक्वेन्सनी लर्न करा। तुम्ही केले असतील तर आता तुम्हाला न्यूलँडचा टेबल काही प्रमाणात लिहिता येईल। तर तुमचे एलिमेंट लर्न असतील तर माझ्यासोबत बघा,
त्यावेळी तुम्हाला लिहिता येते का, पहिला एलिमेंट जो आहे तो आहे हायड्रोजन. इथे सुद्धा फर्स्ट एलिमेंट आहे हायड्रोजन. हायड्रोजन नंतर सेकंड तुम्हाला सांगितला होता हेलियम. पण हेलियम इनर्ट गॅस आहे आणि न्यूलँडच्या वेळी हा गॅस डिस्कवर झाला नव्हता, मग तो आपण लिहिणार नाही. म्हणजे या टेबलमध्ये फक्त इनर्ट गॅसेस जे ते एक्सक्लूड करायचे, ते ह्याच्यामध्ये ऍड करायचे नाही, ते सोडून त्याच्यानंतरचा कोण होता, पहिला हायड्रोजन, हायड्रोजन नंतर हेलियम. हेलियम आपण इथे लिहिणार नाही. हेलियम नंतर हायड्रोजन, हेलियम नंतर लिथियम. नेक्स्ट आहे लिथियम, नेक्स्ट बेरिलियम, नेक्स्ट येतो बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. सिक्वेन्सनी 7 एलिमेंट लिहायचे बघा. 1 2 3 4 5 6 7 7 एलिमेंट आपण हॉरिझॉन्टल रो मध्ये लिहिले आणि ते ऑर्डर कशी आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ऍटॉमिक मासेस. बघा हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. त्यानंतर नेक्स्ट येतो फ्लोरीन. 8वा एलिमेंट जो आहे तो पहिल्याच्या खाली लिहायचा आणि पुढची ओळ सुरू करायची. सो बघा कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन नंतर नेक्स्ट आहे फ्लोरीन. फ्लोरीन नंतर नेक्स्ट येतो निऑन. पुन्हा एकदा निऑन इनर्ट गॅस आला आणि त्याला आपण या टेबल मध्ये ऍड करणार नाहीये. निऑन नंतरचा नेक्स्ट आहे सोडियम. त्याला लिथियमच्या खाली लिहिला सोडियम. त्यानंतरचा नेक्स्ट आहे मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन. पुन्हा येतो अर्गॉन. अर्गॉन तेव्हा डिस्कवर झाला नव्हता, पुन्हा तो आपण इथे ऍड करणार नाहीये. अर्गॉन नंतर नेक्स्ट आहे पोटॅशियम, नेक्स्ट येतो कॅल्शियम. सो जर फर्स्ट 20 एलिमेंट तुमचे लर्न असतील तर ऍटलीस्ट तुम्हाला एवढा टेबल तरी लिहिता येईल. यावेळी आता पुढचे थोडे जे एलिमेंट आहेत ते तुम्हाला इथं एक्स्ट्रा लक्षात ठेवायला लागतील, म्हणजे थोडा हा टेबल कम्प्लीट होईल. नेक्स्ट आहे क्रोमियम, टिटॅनियम, नेक्स्ट येतो मॅंगनीज, आयर्न आणि आयर्न नंतर नेक्स्ट आहे कोबाल्ट अँड निकेल. ड्रॉबॅक लिहिण्यासाठी ऍटलीस्ट इथपर्यंत लक्षात ठेवा, कोबाल्ट अँड निकेल हे एकाच बॉक्स मध्ये लिहिलेले आहे. तर हा जो लिहिला तो न्यूलँड्स टेबल कम्प्लीट नाहीये, थोडासा लिहिलेला आहे तुम्हाला फक्त लॉ समजण्यासाठी. सो पहिला मुद्दा इथे लक्षात आला का बघा, एलिमेंट्स आर अरेंज्ड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. एलिमेंट त्यांच्या ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने लिहिलेले आहेत. असं केल्यानंतर काय लक्षात आलं, एव्हरी 8 एलिमेंट, प्रत्येक 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज कोणासारख्या आहेत, तर फर्स्ट एलिमेंट सारखे आहेत. तर आपण इथं बघूया, इथं आपला पहिला एलिमेंट कोण आहे, हायड्रोजन. हायड्रोजन पासून जर काउंट केलं, फर्स्ट हा आहे, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेव्हन्थ आणि एट्थ. एट्थ आला फ्लोरीन. तर फ्लोरीनच्या प्रॉपर्टीज आणि हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज कशा असणार, सेम. 8 एलिमेंटच्या प्रॉपर्टीज फर्स्ट सारख्या. आता या ठिकाणी बघा, असं काही नाही की तुम्ही पहिल्याच एलिमेंट पासून काउंट करू शकता. यातल्या कुठल्याही एका एलिमेंटला तुम्ही फर्स्ट एलिमेंट कन्सिडर करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही सोडियमला फर्स्ट एलिमेंट कन्सिडर केलं तर सोडियम पासून काउंट करा, 1 2 3 4 5 6 7 and 8. 8 आला पोटॅशियम. सो पोटॅशियमच्या प्रॉपर्टीज कोणासारख्या असणार, सेम सोडियम सारख्या. सो यावेळी कुठल्याही एलिमेंटला तुम्ही फर्स्ट एलिमेंट कन्सिडर करा, त्याच्यापासून पुढे काउंट करत जा. जो 8th एलिमेंट येणार आहे त्याच्या प्रॉपर्टीज सेम फर्स्ट एलिमेंट सारख्या असतात. आणि हा जो लॉ आहे त्याला म्हटलं जातं न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. लॉ समजला का बघा, तुम्हाला याच्यामध्ये पहिल्यांदा लॉ लक्षात ठेवायचा आहे, हा टेबल लक्षात ठेवायचा आहे आणि फायनली याच्यामध्येही काही चुका झालेल्या आहेत किंवा ड्रॉबॅक्स आलेले आहेत या टेबलमध्ये, तर ते जे ड्रॉबॅक आहेत ते सुद्धा विचारले जातात. सो तेही आपण बघणार आहे. एकदा आपण रिपीट करा, न्यूलँड हे इंग्लिश सायंटिस्ट होते, त्यांनी सुद्धा हे महत्वाचं आहे की कोणाचं आणि कोणाचं रिलेशन फाइंड केलं तर ॲटॉमिक मास आणि त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज या दोघांना कोरिलेट केलं. यांनी जो टेबल तयार केला तो 1866 मध्ये तयार केला. एलिमेंटची अरेंजमेंट कशी केली, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. त्यांच्या टेबल मधला सगळ्यात लाइटेस्ट पहिला एलिमेंट जो होता तो आहे हायड्रोजन आणि सगळ्यात हेवीएस्ट जो आहे तो आहे थोरियम, तो त्यांच्या टेबल मधला. लॉ बघा, when elements are arranged in
increasing order of their atomic masses, then every 8 element had similar properties to those of the first element, and this law is called as Newland's law of octave. त्यानंतर नेक्स्ट हा टेबल मी तुम्हाला आधीच क्लिअर केलं. पहिल्या दिवसाचा होमवर्क केला असेल तर त्या मुलांना इथपर्यंत टेबल लिहिता येईल. इथून पुढचे एवढे एलिमेंट्स फक्त एक्स्ट्रा लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, हे स्टेटमेंट सांगायचं राहिलं बघा, सिमिलॅरिटी विथ ऑक्टेव इन म्युझिक. म्युझिक मधले जे सप्तक आहे त्याच्याशी सिमिलॅरिटी याने दाखवली, म्हणून या लॉला त्यांनी ऑक्टेव असं नेम दिलं. तर म्युझिक मधलं म्हणजे आपल्या इंडियन म्युझिक मधला जर तुम्ही नोट्स बघितले तर याच्यामध्ये पहिला नोट आहे सा, दुसरा असतो रे, ग, म, प, ध, मी आणि आठवा पुन्हा येतो सा. आपण सा पासून सुरुवात केली. सा हा पहिला नोट आहे आणि आठवा पुन्हा काय आला सा. पहिला नोट सा आणि आठवा सा. पहिला आणि आठवा सेम, आणि इथं सुद्धा पहिल्याच्या आणि आठव्याच्या प्रॉपर्टीज सेम. म्युझिक मधल्या ऑक्टेव्हची सिमिलॅरिटी दाखवली म्हणून न्यूलँडनी या लॉला लॉ ऑफ ऑक्टेव्ह असं नेम दिलं. तसं त्या टेबलमध्ये जर तुम्ही बुक मध्ये बघितलं तर या वेणीवरती लेबल केलेलं आहे त्यांनी. आणि अजून दो रे या पद्धतीचे जे इंग्लिश म्युझिक मधले जे नोट्स आहेत ते सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. दो रे मी फा सोल ला हे सुद्धा त्यांनी नोट जे ते त्या ठिकाणी वरती दिलेले आहेत. तर हे टेबल आणि हा लॉ सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा. एकदा बोर्डवरती लिहिलेले बघा सगळ्यांनी. याच्यामध्ये तुम्हाला हा लॉ नोटबुक मध्ये लिहायचा आहे, हे टेबल नोटबुक मध्ये लिहायचंय आणि त्याच्या खाली नेक्स्ट आता आपण शिकणार आहोत ड्रॉबॅक्स ऑफ न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. या ऑक्टेव्हचे काही त्रुटी किंवा काही ड्रॉबॅक्स, काही मिस्टेक झाल्या तर त्या मिस्टेक आपण आता स्टडी करणार आहे. सगळ्यांना लॉ समजला असेल. सो नेक्स्ट limitation of Newland's law. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह जो आपण स्टडी केला त्याचे जे लिमिटेशन आहे ते लिमिटेशन इथून पुढे आपण बघतोय. तर त्याच्यामध्ये फर्स्ट ड्रॉबॅक किंवा फर्स्ट लिमिटेशन जे आलं ते दिस लॉ इज applicable only up to calcium. न्यूलँडचा जो लॉ मी तुम्हाला सांगितला की फर्स्ट इलेमेंट आणि एथ इलेमेंट यांच्या प्रॉपर्टी सेम असणार किंवा एथ इलेमेंटच्या प्रॉपर्टी सेम फर्स्ट सारख्या असणार. हा जो लॉ आहे हा लॉ फक्त कॅल्शियम पर्यंत अप्लाय होतो. सगळ्यांना कॅल्शियम दिसेल. कॅल्शियम म्हणजे मॅग्नेशियमला जर फर्स्ट इलेमेंट कन्सिडर केलं तर एथ इलेमेंट येणार आहे कॅल्शियम. कॅल्शियमच्या आणि मॅग्नेशियमच्या प्रॉपर्टीज सेम. सो दिस लॉ इज ऍप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. कॅल्शियम पर्यंतच अप्लाय होतो. कॅल्शियम नंतर म्हणजे जर तुम्ही फर्स्ट इलेमेंट सिलिकॉनला कन्सिडर केलं आणि काउंट केलं तर एथ इलेमेंट येणार आहे टिटॅनियम. याच्या आणि याच्या प्रॉपर्टीज किंवा फर्स्ट इलेमेंट जर आपला सल्फर असेल तर एथ इलेमेंट येणार आहे आयर्न. आयर्नच्या प्रॉपर्टीज आणि सल्फरच्या प्रॉपर्टीज सेम असल्या पाहिजेत, पण असं झालं नाही. हा लॉ फक्त कॅल्शियम पर्यंत अप्लाय झाला. तिथपर्यंतच फक्त पहिल्या आणि आठव्याच्या प्रॉपर्टीज सेम आहेत. तिथून पुढे जर तुम्ही चेक केलं तर फर्स्ट इलेमेंटच्या प्रॉपर्टीज आणि एथ इलेमेंटच्या प्रॉपर्टीज सेम नाहीत. सो हे पहिलं अतिशय महत्वाचा लिमिटेशन आहे किंवा ड्रॉबॅक आहे. दॅट लॉ इज ऍप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. हा लॉ फक्त कॅल्शियम पर्यंत अप्लाय होतो. तिथून पुढच्या एलिमेंटला हा लॉ अप्लाय होत नाही. सेकंड लिमिटेशन बघा. टू फिट ऑल नोन एलिमेंट he placed two elements in the same box. त्यावेळी 56 एलिमेंट डिस्कवर झाले होते आणि ते डिस्कवर झालेले सगळे एलिमेंट त्या बॉक्स मध्ये फिट करण्यासाठी
काही ठिकाणी काही प्लेसेसला त्यांनी 2 इलेमेंट एकाच बॉक्समध्ये दिले. फॉर एक्झाम्पल कोबाल्ट अँड निकेल हे 2 इलेमेंट आहेत. ऍक्च्युली या दोघांना वेगवेगळी पोझिशन द्यायला पाहिजे. एका बॉक्समध्ये कोबाल्ट आणि दुसऱ्या बॉक्समध्ये निकेल, पण सगळे इलेमेंट टेबलमध्ये फिट व्हावे यासाठी काही ठिकाणी फॉर एक्झाम्पल कोबाल्ट अँड निकेल. पुढे अजून एक एक्झाम्पल तुम्ही बॉक्स जर बघितला तर सेलेनियम अँड लॅन्थॅनियम हे जे इलेमेंट आहेत ते 2 इलेमेंट एकाच बॉक्समध्ये लिहिलेले आहेत. तर हे त्यांच्या टेबलचं दुसरं लिमिटेशन किंवा दुसरा ड्रॉबॅक आहे. सो टू फिट ऑल नोन इलेमेंट ही प्लेस 2 इलेमेंट इन द सेम बॉक्स. सो टू फिट ऑल नोन इलेमेंट इन हिज टेबल त्यांच्या टेबलमध्ये सगळे इलेमेंट फिट करण्यासाठी त्यांनी 2 इलेमेंट एकाच बॉक्समध्ये लिहिले. फॉर एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल आहे कोबाल्ट अँड निकेल अँड सेकंड एक्झाम्पल जे दिलेलं आहे ते आहे सेलेनियम अँड लॅन्थॅनियम. हे जे 2 आहेत हे 2 इलेमेंट 2 ठिकाणी एकाच बॉक्समध्ये दिले. एका बॉक्समध्ये सेलेनियम लॅन्थॅनियम आणि एका बॉक्समध्ये कोबाल्ट अँड निकेल. सो हा दुसरा ड्रॉबॅक होता. थर्ड जो ड्रॉबॅक आहे तो आहे इलेमेंट्स having different properties are placed under same note. हा सगळ्यांनी नीट समजून घ्या. अंडर सेम नोट म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलेला म्युझिक मध्ये जे ऑक्टेव्ह आहेत त्यांचे याला हेडिंग दिलेत प्रत्येक कॉलमला. या कॉलमला सा, इथं रे, ग, म, प, ध, मी आणि 8वा पुन्हा सा आहे. सो बघा फर्स्ट इलेमेंट जर हायड्रोजन असेल तर काउंट केल्यानंतर 8th इलेमेंट येणार आहे फ्लोरीन. सो याच्या आणि याच्या प्रॉपर्टीज सेम. आता तुम्ही फ्लोरीनला जर फर्स्ट इलेमेंट कन्सिडर केलं तर काउंट केल्यानंतर 8th इलेमेंट येणार आहे क्लोरीन. सो क्लोरीनच्या आणि फ्लोरीनच्या प्रॉपर्टीज कशा हव्यात सेम. सो बघा फ्लोरीनच्या कोणासारख्या पाहिजेत हायड्रोजन सारख्या, क्लोरीनच्या फ्लोरीन सारख्या आणि कोबाल्ट आणि निकेलच्या प्रॉपर्टीज कोणासारख्या पाहिजे क्लोरीन सारख्या. सो एका कॉलम मध्ये एका उभ्या कॉलम मध्ये जेवढे इलेमेंट लिहिलेले आहेत त्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीज सेम असणं गरजेचे. तेच इथं असं सांगितलंय इलेमेंट्स हॅव्हिंग डिफरंट प्रॉपर्टीज आर प्लेस्ड अंडर सेम नोट. म्हणजे जर पहिला नोट घेतला साच्या खाली जेवढे पण इलेमेंट लिहिलेले असतील त्या सगळ्या इलेमेंटच्या प्रॉपर्टीज सेम असणं गरजेचं आहे. पण या ठिकाणी बघा हायड्रोजन, फ्लोरीन किंवा क्लोरीन यांच्या प्रॉपर्टीज मॅच होतील. मात्र कोबाल्ट आणि निकेल हे दोन्हीही मेटल आहेत आणि क्लोरीन जो आहे तो नॉन मेटल आहे. सो याच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत आणि याच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. सो हेच सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असणारे इलेमेंट एकाच नोट खाली लिहिले आणि सेम प्रॉपर्टीज असणारे इलेमेंट एकमेकांपासून अवेगळे लिहिले. फॉर एक्झाम्पल आयर्न इकडे लिहिलेलं आहे, कोबाल्ट निकेल इकडे लिहिलेलं आहे. आयर्न मेटल आहे, कोबाल्ट निकेल सुद्धा मेटल आहे. हे दोन्ही ऍक्च्युली जवळ पाहिजे होते पण या टेबलमध्ये हे एकमेकांपासून अवेगळे लिहिले. हा जो लिहिला हा या टेबलचं तिसरं लिमिटेशन किंवा तिसरा ड्रॉबॅक आहे. आणि चौथा लास्ट ड्रॉबॅक जो दिलेला आहे तो बघा न्यूली डिस्कवर्ड इलेमेंट cannot be accommodated in Newland's table. जसे नवीन इलेमेंट डिस्कवर होतील तसे ते नवीन इलेमेंट या टेबलमध्ये अकोमोडेट करण्यासाठी किंवा त्यांना इन्क्लूड करून घेण्याची प्रोव्हिजन या टेबलमध्ये नव्हती. नवीन इलेमेंट या टेबलमध्ये ऍड करता येत नव्हते. सो दीज आर द मेजर लिमिटेशन ऑफ न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह ऑर टेबल. त्या टेबलचे मेजर लिमिटेशन आहे. तर त्यातलं फर्स्ट लिमिटेशन सांगितलं दिस लॉ इज ऍप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. फक्त कॅल्शियम पर्यंत अप्लाय होतो, तिथून पुढच्या एलिमेंटला लॉ अप्लाय होत नाही. नेक्स्ट to fit all the known element in his table he placed 2 elements in the same box. This was the second mistake or second drawback of Newland's table. Next, elements having different properties are placed under the same node. Actually elements having same property should be placed under same node, but
At some places, elements with different properties are placed under the same node. वेगवेगळ्या प्रॉपर्टीचे एलिमेंट एकाच नोड खाली आले. And elements having same properties are away from each other. For example, iron is away from cobalt and nickel. This was the third limitation of this table. And last, newly discovered elements cannot be accommodated in this table. So this was the last limitation of Newland's law of octave or Newland's table. So इथं आपण आता तुम्ही न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह याचं क्लासिफिकेशन किंवा यांनी केलेलं क्लासिफिकेशन जे ते आपण स्टडी केलं. सो बघा, पहिलं क्लासिफिकेशन डोवेरायनियर या सायंटिस्टचं होतं. सेकंड क्लासिफिकेशन न्यूलँड्स या सायंटिस्टने केलं होतं. या न्यूलँडच्या क्लासिफिकेशन मध्ये तुम्हाला यांचा लॉ लक्षात ठेवायचा आहे, लॉ ऑफ ऑक्टेव्ह. सेकंड पॉईंट, तुम्हाला टेबल थोडाफार लिहिता आला पाहिजे किंवा तो लक्षात पाहिजे. आणि थर्ड, या टेबलचे जे मेन लिमिटेशन आहे ते लिमिटेशन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. सगळ्यांनी एकदा बोट बघा. हे लिमिटेशन जे आहेत ते बुक मध्ये न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह यांचा जो टेबल आहे त्या टेबलच्या खाली त्यांनी हे लिमिटेशन दिलेले आहेत. फक्त पॅराग्राफ मध्ये दिलेले आहेत की तुम्हाला पॉइंट वाईज नोटबुक मध्ये लिहावे लागतील आणि त्या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचे. सो फर्स्ट सायंटिस्टचं क्लासिफिकेशन आपण शिकलो डोबेरायनियर. सेकंड आपण शिकलो न्यूलँड्स. थर्ड नेक्स्ट आपण बघणार आहे मेंडेलिव्ह. मेंडेलिव्हचं जे क्लासिफिकेशन दिलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी सुद्धा इलेमेंटचं ॲटॉमिक मास आणि इलेमेंटच्या प्रॉपर्टीज यांच्यामध्ये कोरिलेशन केलं आणि त्या पद्धतीनं पिरियॉडिक टेबल जो आहे तो कन्स्ट्रक्ट केला. मेंडेलिव्ह यांनी तयार केलेल्या पिरियॉडिक टेबलमध्ये काही चांगले पॉईंट किंवा मेरिट सुद्धा आहेत आणि काही ड्रॉबॅक सुद्धा यांनी दिलेले आहेत. पण त्यावेळी जेवढे एलिमेंट डिस्कव्हर झाले होते मेंडेलिव्हच्या वेळी, तर ते एलिमेंट सक्सेसफुली क्लासिफाय करता आलेले हे पहिले सायंटिस्ट आहेत. अदरवाईज फर्स्ट जे डोबेरायनियर होते त्यांनाही सगळे एलिमेंट क्लासिफाय करता आले नव्हते. न्यूलँड्स यांनाही सक्सेसफुली त्यांच्या लॉ नुसार सगळे एलिमेंट क्लासिफाय झालेले आहेत. मात्र मेंडेलिव्ह या सायंटिस्टनी पहिला सक्सेसफुल पिरियॉडिक टेबल जो आहे तो तयार केला. परंतु त्यात सुद्धा काही ड्रॉबॅक्स राहिले आणि ते ड्रॉबॅक नेक्स्ट टेबल मध्ये क्युअर झालेले आहेत. सो मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करणार आहे. तोपर्यंत तुम्ही न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह, न्यूलँड्स टेबल आणि त्याचे लिमिटेशन्स नोटबुक मध्ये लिहायचे. हा आजचा होमवर्क आहे. गिव्ह द लॉ ऑफ न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. नेक्स्ट सेकंड तुम्हाला लिहायचे न्यूलँड्स टेबल आणि थर्ड तुम्हाला लिहायचे लिमिटेशन्स ऑफ न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. थँक्यू.